जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण 58वी. व्यवहारात दाखवण्यापुरतेच सुखदुःख संत बाळगतो. श्री महाराजांना फार आवडणारे एक डॉक्टर वारले. सर्वांबरोबर श्री महाराजांनी दुःख व्यक्त केलं. एका जिज्ञासूनं विचारलं, डॉक्टर गेल्यानं आम्हाला दुःख झालं, आपल्याला पण तसंच झालं का? श्री महाराज म्हणाले, तुमच्या पत्नीचं माहेर पुण्यास आहे. पत्नी पुण्यास माहेरी गेली असता ती आपल्यापाशी नाही याचा तुम्ही शोक करीत नाही. पुण्यास ती खुशाल आहे हे तुम्हाला माहीत असतं. त्याचप्रमाणे जीव कुठे गेला हे माहीत असल्यामुळं मला दुःख करण्याचा प्रसंगच येत नाही. पण माझी अडचण काही वेगळीच आहे. तुम्हा सर्वांमध्ये मला राहायचं असल्यानं व्यवहाराप्रमाणे मला दुःखाचं नाटक करावं लागतं. नाटकातील काम बरोबर होतं का नाही याची काळजी घ्यावी लागते. ही जी खबरदारी घ्यावी लागते याचाच त्रास होतो. रामाच्या कृपेनं माझं नाटक कधीही पडलेलं नाही. उलट ते जास्तच चांगलं वाटलंय. ही होती आठवण 58वी. यानंतर आठवण 59वी. संतांचा उपदेश अपात्री नसतो. एक निकट शिष्य श्री महाराजांना म्हणाले, आपण इतक्या कळकळीनं उपदेश करता, पण आम्ही असेही नाहोत की आपलं सांगणं गाढवापुढे वाचली गीता असं घडतं. त्यावर श्री महाराज म्हणाले, ही म्हण इथं लागू पडत नाही. ती लागू केली तर सांगणाऱ्याला गाढव कोण आणि शहाणा कोण हे कळत नाही असा त्याचा अर्थ होईल. मी जे सांगतो त्याचा परिणाम होऊन पुष्कळ लोक वृत्ती सुधारण्याचा अभ्यास करतात. ही होती आठवण 59वी. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.